जय हिंद मित्रांनो, लोकसेवा लॅबमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहे 7 फेब्रुवारी 2026चं आर्टिकल. आर्टिकल इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याच्यातले कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. हे आर्टिकल कुठं विचारलं जातं, म्हणजे जो मेन्सचा सिलेबस आहे तर GS3मध्ये विचारलं जातं का 2मध्ये? एक्झॅक्ट आर्टिकल कोणचा होता, कोणचा गॅस होता त्याच्यात वगैरे, हे सगळं डिटेलमध्ये. सगळ्यात जास्त कोणाला प्रॉब्लेम होता आणि प्रॉब्लेम इथं कुठं झाला ते आपण डिस्कस करणार आहोत. हे पॉईंट्स काढलेले मित्रांनो तुम्ही इथं एस एमध्ये नेतं GSमध्ये मेन्समध्ये ते वापरू शकता वगैरे, आणि ते इथिक्समध्ये पण वापरू शकता. आणि त्यावरचे 2 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. चला डिस्कस करूया आपण. सगळ्यात अगोदर असं झालं होतं मित्रांनो, जो प्रोपिलिन एक ज्वलनशील पदार्थ आहे, तो गॅस आहे प्रोपिलिन गॅस. एक टँकर तो घेऊन जात होता आणि मुंबई पुणे हे 2 मोठे शहर आहे, तर त्या मधात बोरघाट आहे वगैरे, तर तो तिथं पलटी झाला. तर दुसरा एक टँकर आणला आणि त्याच्यामधला तो गॅस ह्याच्यात ट्रान्सफर केला आणि त्याला पण हटवलं वगैरे. पण जी वाहतूक कोंडी झाली मित्रांनो, ती 32 तासाची झाली. आणि घाट कसा असतो मित्रांनो, एक तर चढाव असतो नाही तर उतराव असतो. म्हणजे असं चढ असतो नाही तर उतार असतो. तर इथं जेव्हा वाहतूक कोंडी होते तेव्हा खूप, म्हणजे ते गाड्या थांबवणं वगैरे हे ते, मग ते ज्या गाड्या थांबलेल्या असतात त्या पण फेल होऊन जातं वगैरे. तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणाला होतो मित्रांनो? लेखकाने म्हटलेलं आहे की महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो. कारण की स्वच्छतागृह, अन्न, पाणी, बाकीच्यांचं म्हणजे जेव्हा आपण असं वाहतूक कोंडीमध्ये अटकतो तेव्हा अन्न, पाणी, स्वच्छतागृह यांचा अनुपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हे अवेलेबल नाही होत. सपोज ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, स्त्रिया, सपोज कोणाला शुगर वगैरे आहे आणि त्याला लघवीला जायचं वगैरे, म्हणजे वॉशरूमला, तर स्त्रिया कुठं जाणार, ज्येष्ठ नागरिक कुठं जाणार, ज्येष्ठ नागरिकच्या दवाया वगैरे, आणि लहान मुलांचं हे खाण्याची सोय वगैरे, सगळं म्हणजे सगळं प्रॉब्लेम तिथंच येतो मित्रांनो. सगळ्यात जास्त ह्या विकर सेक्शन ऑफ सोसायटी म्हणतो आपण यांना, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले वगैरे. हे मेन्समध्ये लिहायचं, आन्सर रायटिंगमध्ये हेच लिहायचं तुम्ही. ओके, तेच सांगितलं, चढाव उतारावर रस्ता वगैरे तो कोणाचा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यांनी तेच की काय झालं होतं मित्रांनो, चढवर आणि उतारावर ते वाहने होते ना, जे वाहतूक कोंडीमध्ये होते, तर ते काही काही वाहने बंद झाले. मग त्यांना परत तिथून काढणं वगैरे, अवजड वाढणं, मग परत वाहतूक कोंडी झाली, तिथं परत जाम झाला वगैरे. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आला मित्रांनो, जे राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, मुख्य यंत्रणा वगैरे, ज्या हायवेशी रिलेटेड आहे, त्यांच्या वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीपासून रस्ते देखभालीपासून विविध जबाबदाऱ्या असतात, त्यांचं फेल्युअर झालं मित्रांनो. म्हणजे यांच्यामध्ये समन्वय साधलाच नाही काही. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे आर्मीचा जो हेड आहे, नेव्हीचा हेड आहे आणि एअरफोर्सचा हेड, तुम्हाला माहिती आहे CDSC पोस्ट का बरं आली? कारण जो आर्मीचा हेड होता, नेव्हीचा हेड होता आणि एअरफोर्सचा जो हेड होता ना, त्यांच्यामध्ये समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन नव्हतंच पहिले. समन्वय म्हणतो हे म्हणजे डिस्कशन, कोऑर्डिनेशन, समन्वय नव्हतं. तर आपल्याला अशी एक पोस्ट पाहिजे होती जी तिघांमध्ये समन्वय साधून एक डिसिजन मेकिंग करेल. तर सेम तसंच इथं प्रश्न येतो मित्रांनो. हे जे राज्य रस्ते विकास महामंडळ आहे, महामार्ग पोलीस आहे, प्रादेशिक परिवहन विभाग, RTO वगैरे म्हणतो आपण, यांच्या तिघांमध्ये एक समन्वय नव्हता. आणि टोलवाले, आता लेखक टोलवाल्यांवर पण हे करतो की टोल घेण्यामध्ये जितकी तत्परता दाखवता तुम्ही, तर किमान माहिती पण नाही पोहोचू शकले तुम्ही. म्हणजे जी बेसिक माहिती होती की पुढं वाहतूक कोंडी झाली, टोलवाले आता इथं एक टोल आहे, इथं एक टोल आहे, कसं सांगू तुम्हाला, एक मिनटं, इथं एक टोल आहे आणि इथं एक टोल आहे, पुढं वाहतूक कोंडी झालेली आहे. त्या टोलवाल्यांनी पुढं गाड्या जाऊच नाही द्यायला पाहिजे होत्या, की त्यांनी एक इन्फॉर्मेशन पाठवायची होती की माहिती आहे की समोर वाहतूक कोंडी आहे, आम्ही जाऊ देत नाही. पण त्यांनी तसं केलं नाही मित्रांनो. गाड्या आल्या, इकडून पण गाड्या आल्या, इकडून पण गाड्या आल्या, आणि इथं वाहतूक कोंडी झाली. तर लेखक तेच म्हणतो की टोल घेताना तुम्ही तर मस्त पैसे घेता वगैरे, एकदम तत्परता दाखवता, पण जेव्हा असं हे होतं तेव्हा तत्परता का नाही दाखवली तुम्हाला माहिती पोहोचवण्याची? आणि आदर्श, आता वाहतूक कोंडीनंतर आदर्श मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतो आपण त्यांना, ते आता ते दिले जाणार आहे वगैरे. पण वाहतूक कोंडीच्या पहिले का नाही सुचत तुम्हाला हे देण्याचं? आणि मिसिंग लिंक, सध्या गव्हर्नमेंटची पब्लिसिटी चालू आहे, PR टीम म्हणतो,
मिसिंग लिंक वगैरे. पण याचं अजून काम पूर्ण नाही, आणि आणि कोणाची जबाबदारी आहे वगैरे ते पण निश्चित नाही आहे. तर तेच रिस्पॉन्सिबिलिटी वर्ड नाही वापरत आपण इथं, आपण अकाउंटेबिलिटी वर्ड वापरतो. जेव्हा तुम्ही इथिक्सचा पेपर देता वगैरे, तर अकाउंटेबिलिटी हा वर्ड वापरता. तर एक अकाउंटेबिलिटी यांची फिक्स झाली पाहिजे की कोणाकडे हे मिसिंग लिंकचं काम. आणि आताच आपल्याला काय आठवलं ते, कारण असं एक इन्सिडेंट झाल्यावरच ते आपल्याला आठवतं वगैरे. आणि सगळ्यात चांगला टॉपिक हा आहे मित्रांनो, की हा वाला एक आहे. आणि एक हे सुटलं आपलं इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम. आपण आता ए आयच्या जगात जगत आहोत मित्रांनो, एकदम टेक्नॉलॉजी वगैरे, सी सी टी व्ही हे ते. पण हे असूनसुद्धा हे काही कामात आलं नाही, म्हणजे आपण किती मागं आहोत. आणि ह्यांनी एक हे दिलेलं आहे लेखकाने, की विशेषतः घातक वायू रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चालकांचे चांगले प्रशिक्षण हवे. म्हणजे ट्रेनिंग झाली पाहिजे. जे पण ते केमिकल वगैरे नेतं ना, घातक केमिकल, त्यांचं जे ड्रायव्हर आहे त्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे, प्रशिक्षण वगैरे. आणि वाहनांचा फिटनेस आणि चालकांची तपासणी झाली पाहिजे. वाहनांचा फिटनेस तपासला पाहिजे आणि चालकांची तपासणी केली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं, जे मेन्सला क्वालिफाय होतात ते सर्व सेम आन्सर लिहितात, इंट्रो, मेन्स, कन्क्ल्युजन. तर जे 2-3 मार्क प्रत्येक प्रश्नामध्ये, 1-2 मार्क, 1-2 मार्क जे भेटतं ना, आपल्याला जी लीड भेटते ना, जे फायनल लिस्टमध्ये ज्याच्यामुळे नाव येतं फायनल लिस्टमध्ये, तर हे असतं मित्रांनो ते. हे वाहनांचा फिटनेस, चालकांची तपासणी, घातक वायू वगैरे यांचे, चालकांचे प्रशिक्षण वगैरे, ज्येष्ठ हे महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक वगैरे, हे असं लिहिलं ना तुम्ही, तेव्हा ते मार्क भेटतात, 1-2 मार्क. आणि तेच तुमचं फिक्स करता की तुम्ही लिस्टमध्ये आहे की नाही. तेच डिस्कस केलं होतं. प्रोपेलिन नावाचा तो गॅस होता, टँकर, तो पलटला. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणाला होतो? महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक. का बरं? अन्न, पाणी आणि स्वच्छतागृह यांचं नसतं तिथं काही. आणि हे जे होते रस्ते, राज्य रस्ते, महामार्ग विकास महामंडळ, महामार्ग पोलीस, आपण म्हणतो हायवे पोलीस म्हणतो आपण त्यांना, आणि आर टी ओ वगैरे, टोलवाले, यांच्यात समन्वय नव्हतं मित्रांनो, कोऑर्डिनेशन नव्हतं यांच्यात. आणि हे जे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट हे काही झालंच नाही. मिसिंग लिंकचं अजून काम चालू आहे, कोणाकडे आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. आणि ते ड्रायव्हरचं प्रशिक्षण गरजेचं आहे, वाहनाचं फिटनेस आणि चालकाची तपासणी हे गरजेचं आहे. ओके, जी एस थ्रीमध्ये येईन तुम्हाला. आणि अशी वाहतूक कोंडी झाली होती वगैरे. त्यांचं म्हणणं आहे आता इथून आम्ही ती लिंक काढू, मिसिंग लिंक वगैरे. हा हायवे होता तो, इथं कधी काय झालं तर आम्ही इथून मिसिंग लिंक. पण आतापर्यंत काय करत होते तुम्ही वगैरे. आणि हा डिटेलमध्ये पॉईंट काढलेले मित्रांनो, हे तुम्ही लिहू शकता. ओके. अं, तेच आपण हे बघितलं, महामार्ग देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक हालचाली मुख्य आधार. हे इंट्रोमध्ये होईल मित्रांनो, इंट्रोमध्ये येईन हा भाग. मात्र अपघात घडल्यास ठप्प होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतुकी समस्या असून प्रशासकीय नियोजन, आपत्कालीन व्यवस्थापनाचे त्रुटी. हा प्रश्न विचारणार तुम्हाला जी एस थ्रीमध्ये, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. तर तेच इमर्जन्सी मॅनेजमेंट, प्लॅनिंग, गव्हर्नन्सचं फेल्युअर होतं मित्रांनो हे. आणि अपघातात तेच जे आपण डिस्कस केलं तेच, तासन तास अटकता, अन्न, पाणी, औषधे, स्वच्छतागृह यांचं हे होतं. रुग्णवाहिका, अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा. सपोज कोणाला अटॅक आला, तिथं रुग्णवाहिका कशी पोहोचेल, ॲम्ब्युलन्स कशी पोहोचेल तिथं. आणि सगळ्यात जास्त त्रास महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती. ओके. कोणी सपोज कोणी इलाज करायला जात असेल मुंबईला, आणि मधातच हे असं झालं, तो माणूस तर मरूनच जाईल तो. म्हणजे फेल्युअर आहे, सिस्टम फेल्युअर म्हणतो आपण, यंत्रणाचं फेल्युअर आहे. आणि हे पहा, उद्योग, व्यापार आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लायवर चालते इकॉनॉमी. तर पुरवठा, कंपन्यांना पुरवठा, उद्योग, व्यापार, त्यांचं कच्चा माल सप्लाय होणारच नाही. त्यांचं इंधन जळेल 32 घंटे, वेळ जाईल, आणि मोठं आर्थिक नुकसान होईल. ओके. प्रोडक्टिव्हिटीचं नुकसान होईल वगैरे. कारणे वगैरे तेच, की तो जो होता तो रुंद होता मार्ग वगैरे, कारण तो बोरघाटमधून जायचा. आणि आपत्कालीन लाईनची कमतरता आहे, मिसिंग लिंक ती कमतरता आहे वगैरे. यांच्यात समन्वयाचं नाही आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन नाही यांच्या ह्याच्यात, पुअर कोऑर्डिनेशन. पोलीस, महामार्ग प्राधिकरण आणि टोल ऑपरेटर, ही यंत्रणा पण प्रभावी नाही वगैरे. आणि सुविधा पण अपूर्ण आहे. जितकी आपल्या पॉप्युलेशन आहे, आपली लोकसंख्या आहे, वाहनांची संख्या, तेच पॉप्युलेशन हे आहे. तर काय करावं ते, तेच उपाययोजना तुम्हाला हे वे फॉरवर्डमध्ये लिहावं लागेल असं. म्हणजे तुम्हाला फक्त सरकारचं निगेटिव्ह पॉईंट नाही लिहायचे,
काय आपण काय करू शकतो? तुम्ही म्हणजे अधिकारी वगैरे बनणार आहात, हे ते आय एस बनणार आहे, अधिकारी बनणार आहे, तर तुम्ही उपाययोजना काय? अपघात जरी तत्काळ क्रेन, रुग्णवाहिका, बचाव पथके उपलब्ध करणे आवश्यक आहे. मार्ग, सेवा, रस्ते वगैरे हे आपत्कालीन लेन विकसित करणे गरजेचं आहे. स्मार्ट ट्रॅफिक मॉनिटरिंग, सी सी टी व्ही, रिअल टाईम. आपण ए आयच्या जगात जगू राहिलो मित्रांनो. टोल कंपन्यांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्यांची अकाउंटेबिलिटी फिक्स पाहिजे. आणि हे एक चांगलं पॉईंट आहे की मुंबई पुण्यामध्ये रेल्वे माल वाहतूकच अशी बळकट का की ह्या जो बोरघाटवर जे माल पाठवण्यासाठी आपण हायवेचा उपयोग करूया त्याच्यावरती बर्डन कमी आलं पाहिजे वगैरे. आणि तेच नागरिकांमध्ये पण वाहतुकीची शिस्त जनजागृती आजकाल ते मीम्स चालू आहे मित्रांनो, सिविक सेन्स वगैरे. हे काय करतं माहिती आहे काय? आता सपोज इकडून एक लाईन आपण लेफ्टने जातो आणि येणारी राईटने येते सपोज, पण काही काही असे कार्यकर्ते असतात आपले, हे लेफ्टने जाणारे हे पण राईटमध्ये, तो येणारा तो पण फसतो, आपण पण फसतो, मागं आपल्या मागं त्याच्या मागचे सर्व फसतात. तर हे वाहतूक शिस्त, डिसिप्लिन म्हणतो आपण, सिविक सेन्स म्हणतो वगैरे, त्याचं आपण काम करणे हे. आणि शेवटी एंड तसंच करायचा महामार्गावर कोणती हा फक्त अपघात नसून आपले नियोजन व्यवस्थापनाची त्रुटी आहे, म्हणजे प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट फेल्युअर आहे. तुम्हाला सांगितलं ना, यंत्रणाचं फेल्युअर आहे, म्हणजे सिस्टम फेल्युअर म्हणतो आपण हे. ते सिस्टीमचा रिफ्लेक्शन दाखवून दिलं, आपण आयना दाखवून दिला आपल्याला की कसं होतं काही नाही. रिफ्लेक्शन ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट फेल्युअर. ओके. तर आधुनिक तंत्रज्ञान दीर्घकालीन पायाभूत सुधारणा यांच्या कायमस्वरूपी उपाय शक्य आहे. आणि तुम्हाला जर विकसित अर्थव्यवस्था करायची असेल तर सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम वाहतूक ही त्याची गरज आहे वगैरे. परत एकदा डिस्कस करू मित्रांनो. वाहतुकीची कोंडी तर 32 तास जे लागले पुणे मुंबई वाहतुकीला, त्याच्यावर आर्टिकल आहे. पोर्पिलिनचा तो टँकर होता. हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे. 4 पॉईंट इम्पॉर्टंट आहे आपण बघितले. सगळ्यात जास्त त्रास कोणा होतो? महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना होतो. आणि जे यंत्रणा होती आपली राज्य विकास महामंडळ वगैरे, महामार्ग पोलीस, आर टी ओ, टोलवाले यांच्यात समन्वय नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. तुम्हाला सांगितलं सी डी एस जे आलं, कारण एअरफोर्स, आर्मी आणि नेव्हीमध्ये कोऑर्डिनेशन नाही व्हायचं. तर एक अशी पोस्ट पाहिजे ज्यामध्ये कोऑर्डिनेशन होईल वगैरे. बाकी टोल नाके वगैरे याच्यात कोऑर्डिनेशन होतं. मिसिंग लिंक, जे अल्टरनेटिव्ह जे लिंक असते तीच मिसिंग लिंक, ती पण म्हणजे झाली नाही कंप्लीट, अजून त्याचं कामच चालू आहे. आणि कोणाकडं अकाउंटेबिलिटी आहे त्याची, जबाबदारी वगैरे, त्याचंच माहीत नाही वगैरे. आणि यांनी चांगलं हे केलं की चालकांचे जे केमिकल वगैरे घातक वाहून नेता वगैरे, त्यांचं प्रशिक्षण गरजेचं आहे. वाहनांचा फिटनेस आणि चालकांची तपासणी ते पण गरजेचं आहे. बाकी मग आपण पाहिलं GS3मध्ये विचारले डिझास्टर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटीमध्ये, डायग्राम पाहिली वगैरे. डायग्राम काढा तर चांगले मार्क भेटतात तिथं. हा तो ट्रक होता, ही ती वाहतूक कोंडी होती वगैरे. आणि ही प्रपोज लिंक आहे ती, म्हणजे भविष्यात होऊ शकते ही, पण ह्यांना जाग येते जेव्हा ॲक्सिडेंट होतं वगैरे. तुम्हाला सांगितलं सी डी एस पोस्ट का बरं आली, ह्यांच्या तिघात कोऑर्डिनेशन नव्हतं. आणि हे डिटेलमध्ये पाहिलं. हे 2 प्रश्न सॉल्व करा मित्रांनो, म्हणजे 2 प्रश्नाचे आन्सर लिहा, प्लीज लिहा मित्रांनो. कोणचे पण एकाचे लिहा तुम्ही की वाढत्या अपघातामुळे निर्माण वाहतूक कोंडी वाहतुकी समस्या असून आर्थिक आणि सामाजिक संकट आहे, हे अर्थ स्पष्ट करा, एक्सप्लेन. 150 शब्दात लिहायचं. 10 मार्काचं आहे, GS3मध्ये येतं मित्रांनो हे. तर हे लिहा की इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीममधील त्रुटी व परिणाम हे करा, की तेच त्रुटी व त्याचे परिणाम, त्रुटी काय राहिले आपण पाहिले आणि त्याचे परिणाम काय होता वगैरे ते पाहिलं आपण. प्लीज लिहा मित्रांनो. माझ्या टेलिग्राम चॅनलला पाठवा, मी तुम्हाला इव्हॅल्युएशन करून देतो. प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा मित्रांनो प्लीज. सर बाय, जय हिंद मित्रांनो.